बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। मराठा आरक्षण प्रश्नी आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू समाधीस्थळी भर पावसात मूक आंदोलन केलं। या आंदोलनाला जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधींनी सक्रिय सहभाग नोंदवला। बहुतेक सर्वच नेत्यांची भाषणे झाली। त्यातून केंद्र आणि राज्य स्तरावर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची नेत्यांनी जाहीर ग्वाही दिली। सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केलं। त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी राज्यव्यापी आंदोलनाचा पवित्रा घेतला। त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील शाहू समाधीस्थळी आज सुमारे 2 तासांचं मूक आंदोलन करण्यात आलं। आम्ही बोललोय, समाज बोललाय, आता लोकप्रतिनिधींनी बोलावं अशी साथ घालत संभाजीराजे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना या मूक आंदोलनाच्या व्यासपीठावर निमंत्रित केलं होतं। त्यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला। जिल्ह्यातील 3 मंत्री, 2 खासदार, माजी खासदार, सर्व आमदार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, आरपीआय आठवले गटाचे प्राध्यापक शहाजी कांबळे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधी आणि आरक्षण लढाईत सहभागी असलेल्या मराठा समाजाच्या सर्व संघटनांनी सकाळपासूनच आंदोलनस्थळी गर्दी केली होती। आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजच्या मूक आंदोलनाला पाठिंबा असल्याचं पत्र खासदार संभाजीराजे यांना दिलं। यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील, सत्यजित कदम, आशिष ढवळे उपस्थित होते। तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, मालोजीराजे, संयोगिताराजे यांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला। सकाळी 10:30च्या सुमारास भर पावसात या मूक आंदोलनाला सुरुवात झाली। खासदार संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केलं आणि मूक आंदोलनाला सुरुवात झाली। संभाजीराजे यांच्यासह काही कार्यकर्ते काळा वेश परिधान करून मूक आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनस्थळी लावलेल्या भगव्या ध्वजामुळे वातावरणात वेगळंच चैतन्य निर्माण झालं होतं। मूक आंदोलन असल्यामुळे आपण कोणतीही भाषणबाजी करणार नाही, त्याऐवजी लोकप्रतिनिधींनीच मराठा आरक्षण प्रश्नी आपले विचार मांडावेत असं आवाहन खासदार संभाजीराजे यांनी केलं। आमदार विनय कोरे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न खासदार संभाजीराजे चांगल्या प्रकारे हाताळत असल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं। आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपण हा प्रश्न उपस्थित करू अशी ग्वाही त्यांनी दिली। आमदार प्रकाश आवाडे यांनी संभाजीराजेंच्या मूक आंदोलनामुळे महाराष्ट्रात झंझावात निर्माण झालाय असं स्पष्ट केलं। राज्यात मोठ्या संख्येनं असलेल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्र आणि राज्य सरकारनं संयुक्तपणे जबाबदारी घेतली पाहिजे। कुणीही टोलवाटोलवी करू नये असं आवाहन करत विधिमंडळ सभागृहात या प्रश्नावर आपण ठामपणे बाजू मांडू असं ते म्हणाले। ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचंही भाषण झालं। त्यांनी मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं असं सांगत आघाडी सरकार आणि त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारनं मराठा आरक्षण देताना ज्या चुका केल्या त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली। तर मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संभाजीराजे यांच्याशी चर्चा करण्यासाठी कधीही तयार आहेत असा खुलासा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला। आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, प्रकाश आबिटकर, चंद्रकांत जाधव, राजूबाबा आवळे, पीएन पाटील, जयंत आसगावकर, ऋतुराज पाटील, खासदार संभाजीराजे, धैर्यशील माने यांचीही भाषणं झाली। सर्वांनीच मराठा आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करू आणि मराठा समाजाची ताकद दाखवून देऊ असं स्पष्ट केलं। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी ही भूमिका मांडली। केंद्र सरकारनं गेल्या 60 वर्षात 125 वेळा विविध कायद्यांमध्ये दुरुस्ती केली आहे। त्याचप्रमाणे आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणं गरजेचं आहे असं ते म्हणाले। आजच्या आंदोलनाला विविध मराठा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती तर होतीच, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलनस्थळी हजेरी लावली।